नांदेडच्या खुरगाव नांदुसा येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व माघ पौर्णिमेनिमित्त अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या विशेष धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांना प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख भदंत पयाबोधी थेरो यांनी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या प्रगतीविषयी माहिती सांगितली। प्रारंभी बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीने भिक्खू संघाचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले। त्या स्वागतानंतर भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते बोधी वृक्षास जल अर्पित करण्यात आले। धम्मदेसनेचा लाभ घेण्यास शहरातील व परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। धम्मं शरणं गच्छामि शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। ऋषी पट्टण बौद्ध प्रशिक्षण केंद्र नांदुसा खुरगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी दर 19 तारखेला महिन्याच्या एक धार्मिक स्वरूपाचा कार्यक्रम घेतला जातो। पण ते पयाबोधी थेरो ही या कार्यक्रमाचं नियमितपणे आयोजन करतात आणि उपासक उपासिकांना धम्मदेसनेचा लाभ करून देतात। आजचा दिवस विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आलेली आहे। ओघानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जयंती साजरी केल्या जात आहे आणि त्या निमित्तानेच आज खुरगाव नांदुसा या श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या परिसरामध्ये धम्मदेसनेचा कार्यक्रम होत आहे। समाजाला जागृत करण्यासाठी, समाजाला धम्माच्या मार्गाला वळवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मदीक्षेला अधिक भविष्यामध्ये पुढे नेण्यासाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो संकल्प आहे तो संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं हा एक प्रयत्न भंते पयाबोधी थेरो खुरगाव या ठिकाणी करीत आहेत आणि काही श्रामणेर तात्पुरत्या स्वरूपामध्ये, काही श्रामणेर कायम स्वरूपामध्ये प्रशिक्षण घेऊन तयार होत आहेत। हळूहळू एकाची प्रेरणा घेऊन एक असे श्रामणेर आणि भविष्यामध्ये चांगले भिक्खू निर्माण करण्याचा आपला या प्रकल्पाच्या मागचा उद्देश आहे आणि निश्चितपणाने हा हळूहळू टप्प्याटप्प्याने उद्देश निश्चित पूर्ण होईल आणि ही परिवर्तनाची जी प्रक्रिया आहे ती समाजामध्ये एकदम होत नाही, त्याला अनेक वर्ष लागतात। म्हणून हा प्रयत्न हळूहळू का होईना पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करून आजच्या 19 तारखेच्या या खुरगाव नांदुसा येथे होणाऱ्या धम्मदेसनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व उपासक उपासिका श्रामणेर संघ एकत्र झाले आहेत। सर्वांना मी शुभकामना मंगलकामना व्यक्त करतो। धन्यवाद। पहिल्यांदा तुमच्या गुरुने या ठिकाणी भेट दिलेली आहे, म्हणजे गुरुलाही हेवा वाटतं आपल्या शिष्याचं असं काम आपलं आहे, काय सांगाल भंतेजी आपण? आदरणीय गुरु डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या प्रति प्रणाम करतो। भंतेजींनी या अगोदरसुद्धा 2-3 वेळेस भेटी दिलेल्या आहेत, परंतु मला वाटतं या वर्षातली ही पहिलीच भेट आहे 2026 वर्षामधली। आणि म्हणजे विशेष शांतकरणातून असं वाटलं की आपण जसं दर महिन्याला एक भंतेजी आपण या ठिकाणावर आमंत्रित करून त्यांची धम्मदेसना आयोजित करत असतो। महावीरो भंते काळेगावची यांची धम्मदेसना झाली, इंदावंशी डॉक्टर महाथेरो यांची झाली, डॉक्टर खेमोधम महाथेरो यांची धम्मदेसना झाली। आदरणीय गुरु भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांची विशेष करून या माघ पौर्णिमेच्या अनुषंगाने आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने भंतेजींची धम्मदेसना आयोजित केलेली। तसं भंतेजींच्या पाठीमागे खूप व्याप असतो। महाराष्ट्रभर दौरे असतात, महाराष्ट्राच्या बाहेर, देशभर आणि देशाच्या बाहेरसुद्धा।
म्हणजे त्यांचे दौरे सातत्यानं कंटिन्यू असतात. तब्येत प्रकृती सध्या ठीक नसतानाही ते अविरतपणाने धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात. या ठिकाणावर या आजच्या पौर्णिमेच्या माघ पौर्णिमेच्या अनुषंगाने होणाऱ्या दर महिन्याच्या 19 तारखेच्या कार्यक्रमाला आज भंतेजी धम्मदेशना देण्यासाठी, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी विशेषत्वाने इथं उपस्थित आहेत. आम्हाला आनंद आहे. गुरुबद्दल कुणाला अभिमान नसतो, कारण या जगाची ओळख जी आपल्याला होत असते ती आपल्या गुरुमुळे होत असते. जन्म देणारे माता पिता हे आपल्याला जन्म देत असतात, पण गुरु आपल्याला संस्कार देऊन, योग्य संस्कार देऊन, योग मार्गनिर्देश करून म्हणजे आपल्याला जगण्याचा आणि दिशा देण्याचा मार्ग दाखवत असतात. त्यामुळे आज म्हणजे विशेष आनंद आहे की आदरणीय गुरु डॉक्टर भदंत उपगुप्तजी महास्तवीर आमचे या ठिकाणावर उपस्थित आहे. त्यांच्या धम्मदेशनेचा लाभ सर्वांना होणार आहे.